नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडगम वाजायला सुरुवात झाले आहे. कार्यक्रमसुद्धा जाहीर झाला आहे. या संदर्भात विविध पक्षांच्या आढावा बैठकासुद्धा झाल्या आहेत. नुकतीच काँग्रेसची आढावा बैठक पार पडली आहे आणि नेमकी काँग्रेसची काय भूमिका राहील या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित जनक आपल्यासोबत आहेत. थेट त्यांच्याकडून जाणूया त्यांची भूमिका काय राहील. भाऊ, आपली भूमिका काय आहे आणि युती राहील, कोणासोबत जाल, स्वतंत्र लढाल, काय सांगा. आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत, काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातले जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, या सगळ्यांना घेऊन बसून एक विचारमंथन आम्ही केलं. यामध्ये समविचारी पक्ष असतील, महाविकास आघाडी असेल, या सगळ्यांना सोबत घेण्याचं कार्यकर्त्यांचं सुद्धा मत आहे. कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवून नक्कीच आम्ही महाविकास आघाडी असेल, समविचारी पक्ष असेल, यांना सोबत घेण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न राहणार आहे. कोणते मुद्दे घेऊन ही निवडणूक प्रामुख्याने लढणार? सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं की आपला वाशिम जिल्हा हा कृषी उत्पन्न जे आहे शेतकऱ्यांचं, त्याच्यावरच त्याचे बाजारपेठ सगळी निर्भर आहे. कारंजाची बाजारपेठ असेल, वाशिमची असेल, आमच्या रिसोडची असेल, मालेगाव, मंगरुळपीर, जोपर्यंत शेतकरी बांधव हे खुश राहत नाहीत, जोपर्यंत ते त्यांचा पैसा शहरामध्ये खर्च करत आहेत, तोपर्यंत वाशिमसारख्या जिल्ह्यासारख्या इथे शहरांमध्ये कुठेच असं चेतना राहत नाही. पण आज आपण बघतो की शेतकरी नाराज आहेत. कुठेतरी शेतकऱ्यांना मदत करण्यात कमी पडलेलं आहे आणि शेतकऱ्यांची नाराजी असेल, शहरातली नाराजी असेल, नक्कीच शासनाला हे भोगावं लागणार आहे. एकंदरीत महाविकास आघाडीसोबत जाण्याचा काँग्रेस यांनी मानस व्यक्त केला आहे. मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, वाशिम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.